मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी। जवळपास 70,000 कार्यकर्ते बसू शकतील अशी आसन व्यवस्था। मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। गुढीपाडव्यानिमित्तानं मनसैनिकांनी साखरेचं वाटप केलं। पारघरच्या मनसैनिकांनी शिवाजी पार्क परिसरात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला। शिवाजी पार्क परिसरात छत्रपती संभाजीनगरमधील मनसैनिकांचा स्टॉल। बाळासाहेब ठाकरेंच्या लुक सारखा एक बॅच हा स्टॉलवरील आकर्षणाचा विषय ठरतोय। गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसैनिक विविध संकल्पना साकारत शिवतीर्थावर दाखल। रेल्वे इंजिन असलेल्या साड्या घालून महिला मनसैनिकांची मेळाव्यासाठी एंट्री। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राजस्थानच्या मनसैनिकांची हजेरी। राजस्थानी मनसैनिकांनी तयार केलं राज ठाकरेंवर गाणं। मुंबईत गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त शिवसेना भवनासमोर मनसेकडून बॅनरबाजी। टायगर अभी जिंदा है डायलॉगनं पोस्टरच्या माध्यमातून दिवसण्याचा प्रयत्न। मेळाव्याआधी पालघरमध्ये मनसेतील धुसफूस चव्हाट्यावर। गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला मनसे पदाधिकाऱ्यांनी काळं फासलं। बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून मशिदीमध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न। स्फोटामध्ये फक्त मशिदीमधली फरशी फुटली। बीड मशीद स्फोटाप्रकरणी सगळी माहिती मिळाली आहे, त्यामुळे लवकरच योग्य ती कारवाई होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुस्लिम द्वेषातून होणाऱ्या भाषणांमुळे बीडसारख्या घटना। बीडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमींचं वक्तव्य। नवी मुंबई महानगरपालिकेचा 2 स्कॉच पुरस्कारांना गौरव। कार्यक्षम आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कॅन्सर विषयक काळजी घेणाऱ्या कार्यप्रणालीसाठी 2 प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान। नागपूर मधल्या जिल्हा सहकारी बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक। पहिल्यांदाच एखाद्या बँकेवर दुसऱ्या बँकेची प्रशासक म्हणून निवड। मार्च अखेर असल्यामुळे नागरी सुविधा केंद्र राहणार सुरू। सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची करभरणा केंद्र सुरू राहतील। मलबार हिलमध्ये साकारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचं लोकार्पण। मुंबईतील नागरिकांना दररोज पहाटे 5 ते रात्री 9 दरम्यान या उन्नत मार्गाला भेट देता येईल। पुणे विभागाला मिळाल्या नवीन 40 लाल परी। उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना होणार फायदा। तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरसाठी राज्य सरकारकडून 5 नव्या बसेस उपलब्ध। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण। राज्यात 5 दिवस वादळी पावसाचा इशारा। हवामान विभागाचा अंदाज, तर मुंबईत विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात 86,814 जणांकडून वाहनांची खरेदी। नवीन वाहन खरेदीची नोंदणी 2024च्या तुलनेत यावर्षी तब्बल 30% जास्त। डोंबिवलीत घडलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन। गुढीपाडवा शोभायात्रेदरम्यान मुस्लिम बांधवांनी गुलाबाचं फूल देऊन चित्ररथाचं केलं स्वागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।